अन्नम ब्रह्म. अप्रतिम भोजन होते आज. हा संन्यासी हे भोजन कधीही विसरणार नाही. महाराज, अहो तुम्ही सांगणार होता ना काय? ते जे आख्यानात सांगता येत नाही ते. विसरलोच. कामधेनू मातेबद्दल सविस्तर सांगण्याचे राहून गेले होते. तेच सांग. देवी, हा पृथ्वीचा 7वा तळ आहे. याला रसातळ असेही म्हणतात. अमृतापासून उत्पन्न झालेली सुरभी इथे निवास करते. ती पृथ्वीच्या सार तत्वापासून प्रकट झालेली आहे. तिच्याचमुळे क्षीरसागर प्रवाहित होतो. ही सुरभी कोण आहे? सांगतो. ती एकटी नाही, तिच्या पुत्री स्वरूप 4 कन्या आहेत. त्या गाय स्वरूप आहेत. त्या प्रत्येक दिशेला निवास करतात आणि त्यांचे पोषणही करतात. सुरूपा ही गाय पूर्व दिशा धारण करते. हसिका नावाची गाय ही दक्षिण दिशा धारण करते. विश्वरूपा सुभद्रा ही पश्चिम दिशा धारण करते. पश्चिम दिशेचे अधिपती कोण आहेत ठाऊक आहे? वरुण देव. नारायण नारायण. चौथ्या गाईचं नाव काय आहे? सांगतो. त्या चौथ्या गाईचं नाव आहे सर्व कामदधा. ती उत्तर दिशेचे पोषण करते. उत्तर दिशेचे अधिपती कोण? कुबेर. नारायण नारायण. बानू, पहा किती ठाऊक आहे देवींना. या गाईच्या दुधाने युक्त अशा क्षीरसागरात हे मंथन झाले. हे मला ठाऊक नव्हते. ते मला बी ठाव नव्हतं. नारायण नारायण. सुरभी देवींचे दूध हे लोकांसाठी सुधा, पितरांसाठी स्वधा आणि देवतांसाठी अमृत आहे. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की स्वर्ग लोकात आणि नागलोकात राहणं जितकं सुखदायक नाही तितके ते पृथ्वीवर आहे. उत्तर रात्र झाली. आता आपण यावे. ओहेजी, मी येते महाराज. मुनिवर, मला अजून काही समजून घ्यायचे आहे. श्री विष्णूंचे मला दर्शन घडले, पण त्यांचे रूप मला स्पष्ट दिसले नाही. मला त्यांना भेटायचे आहे. एक सांगतो, लक्ष देऊन ऐका. तुम्हाला ज्यावेळी चंदनाचा सुगंध येईल तेव्हा समजा की तिथे श्री विष्णूंचे अस्तित्व आहे. मी ध्यानात ठेवेन. येते मी. नमस्ते कुर्मरूपाय विष्णवे परमात्मने नारायणाय विश्वाय वासुदेवाय ते नमः. नमस्ते वासुदेवाय विष्णवे विश्वयोनये आदिमाध्यान्तहीनाय ज्ञानगम्याय ते नमः. नमस्काराय शान्ताय नमो प्रतिहतात्मने अनन्तमूर्तये तुभ्यं मूर्ताय नमो नमः. नारायण नारायण. तर सृष्टीच्या हितासाठी देव आणि दैत्य एकत्र आले आणि समुद्र मंथनाला प्रारंभ झाला. परंतु हे सारे घडणे
खरंच आवश्यक होते का? तिथे तर साक्षात त्रिमूर्ती उपस्थित होते. त्यांच्यासाठी काय अशक्य आहे? त्यांनी मनात आणले असते तर क्षणार्धात सगळे पूर्ववत झाले असते. परंतु भक्त हो, त्यांनी तसे होऊ दिले नाही. हे मंथन झाले, समुद्र घुसळला गेला आणि त्यातून एक एक रत्न बाहेर पडू लागले. परंतु हे केवळ अमृत प्राप्तीसाठी केलेले मंथन नव्हते. ते पूर्वनियोजित होते, ज्यामागे एक खूप मोठा असा हेतू होता. हे मंथन म्हणजे केवळ रत्नप्राप्तीसाठी, अमृत प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न नाहीत. हे आधी आपण भक्त हो जाणून घ्या. तर हे मंथन म्हणजे प्रत्येकाच्या जगण्याशी निगडित आहे. हे मोक्षाच्या प्रवासाचे रूपक आहे. मुनिवर, तुम्ही आख्यानात याबद्दल आधी सांगितले आहे हे माझ्या स्मरणात आहे. पण समुद्र मंथनाच्या कथेत पुढे काय घडलं हे जाणून घेण्याची आता मला घाई झाली आहे. का कुणास ठाऊक, पण कधी कधी मला असं वाटतं की हे माझ्या स्मरणात आहे आणि मी याचा संदर्भ आठवायचा प्रयत्न करते, पण मला ते आठवत नाही. कदाचित समुद्र मंथनातून पुढील रत्न कोणते बाहेर आले हे कळलं तर स्पष्टपणे मला कळू शकेल. बघितलं ना, मी म्हणाले होते, नारद मुनींना प्रसन्न केल्यावर म्हाळसाला सत्य कळण्यासाठी सहाय्य होणारच. अहो, पण नारद मुनींनी म्हाळसाला सत्य काय आहे हे थोडीच सांगितले. अहो, पण काहीतरी संकेत तर दिले असतीलच ना. नाही तर म्हाळसा असं का म्हणाली असती की तिला हे सारं काही आठवतंय पण अस्पष्ट. त्यावेळी ती तिथे होती असं म्हणालीच नसती ती. नाही तर आता तुम्हाला कसं सांगणार की म्हाळसाला हे असं का वाटत आहे? म्हाळसा हीच देवी पार्वतीचे रूप आहे. ती त्यावेळी तिथे उपस्थित होती. अहो, कसला विचार करताय? काही नाही. म्हाळसा, तुला हे सर्व जाणून घेण्याची एवढी उत्सुकता लागली आहे का? हो, आज विशेषतः असं का घडतं आहे हे मला ठाऊक नाही, पण पुढे काय घडलं असेल हे जाणून घेण्याची मला खरोखरच ओढ लागली आहे. ती ओढ मला अस्वस्थ करते आहे. तेव्हा श्री म्हाळसा देवींना सारं काही क्षणार्धात जाणून घ्यायची ओढ लागली आहे. मनाच्या गतीवर त्यांचे नियंत्रण नाही. या अवस्थेत त्यांना सत्य कळू देखील शकतं किंवा महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्षही होऊ शकतं. महाराज, बानू, तुला काही आठवले आहे का? नाही जी, पर मला एक विचारायचं होतं बघा. बोल बानू. महाराज, मागल्या वेळेला तुम्ही म्हणला सा का देवन राक्षस दोघं बी समुद्र मंथन करताना थांबले, कारण त्या समुद्राच्या लाटा वरवर येऊ लागल्या होत्या. आणि अगोदर असं झालं नव्हतं कवा, पण आता ते व्हायला लागलं होतं. होय बानू, कारण आता समुद्र मंथनातून आधी सारखेच आणखी एक दिव्य रत्न बाहेर पडणार होते. उभय, पर ह्या मोर तुम्ही काय बी सांगितलं नाही जी. मला देखील हेच सांगायचे आहे मुनिवर. पुढे काय झालं? नारायण नारायण. म्हाळसा, बानू, आख्यानात पुढे काय होणार आहे, पुढे काय घडणार आहे हे जाणून घेण्याची तुम्हा दोघींनाही ओढ लागली आहे. आजच तुम्ही एवढ्या अधीर का होता आहात ह्याचे तुम्हाला आश्चर्य नाही वाटले? मला चंदनाचा सुगंध येतो आहे. चंदनाचा सुगंध म्हणजे श्री विष्णूंचे अस्तित्व, होय ना मुनिवर? याचा अर्थ ते इथेच कुठेतरी आहेत.